मित्र हो, दिवाळी हा अतिशय आपल्या हिंदूंचा पवित्र सण आहे. दिवाळी निमित्त व्यापारी, उद्योजक, शेतकरी सर्वांसाठीच सोनेरी पाट घेऊन येते. कारण शेतकऱ्याचं धनधान्य यायला सुरुवात होते. व्यापाऱ्यांचा व्यापार ह्याचं लक्ष्मीपूजन यासारख्या सोहळ्यामधून हा दीपावलीचा सण साजरा होत असतो. त्याचबरोबर दीपावलीच्या सणानिमित्त भाऊबीज सुद्धा बहीण भावाचं नातं सांगणारा अतिशय महत्वाचा सण आहे. परंतु या सणामध्ये ग्रामीण महाराष्ट्रामध्ये ओल्या दुष्काळाचं सावट आहे, तर शहरीमध्ये मात्र ही दिवाळी चांगली जल्लोषात साजरी होत आहे. तरी पण आपण दिवस येतील जातील, शेतकऱ्यांच्या या ओल्या दुष्काळात सुद्धा ही दिवाळी आपण काही प्रमाणात शहरामध्ये, काही प्रमाणात ग्रामीण भागामध्ये साजरी होत आहे. या निमित्त मी सर्व शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, सर्व छोटे मोठे व्यापारी यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मित्र हो, संकट येतात आणि जातात, त्यावर मात करणं आपलं काम आहे. ही अतिशय मर्दांची भूमी आहे महाराष्ट्र. दिल्लीची तख्त हलवणारी भूमी आहे. आणि म्हणून या महाराष्ट्राचा अतिशय ज्वलंत आणि प्रभावी शौर्य आणि पराक्रमाचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, अनेक शूरवीर पराक्रमांनी ही महाराष्ट्र भूमी अतिशय देशामध्ये अतिशय प्रभावी झाली आहे. पण आज महाराष्ट्रामध्ये असं पाहिलं तर फार अतिशय चित्र विचित्र असं वातावरण दिसायला सुरुवात झालेली आहे. समाज व्यवस्था, अर्थव्यवस्था आणि राजकीय व्यवस्थेत अतिशय पकड असलेला महाराष्ट्र विचित्र चित्र निर्माण झालेलं आहे. समाजात फूट निर्माण झाली आहे, वेगवेगळे मोर्चे निर्माण होत आहे. राजकारणामध्ये सुद्धा अतिशय या पक्षातून दुसऱ्या पक्षात, दुसऱ्या पक्षातून तिसऱ्या पक्षात ह्याच बातम्या टीव्हीवर चालू आहेत. आणि म्हणून पक्षनिष्ठ, इमानदारी, निष्ठावंत कार्यकर्ता हा यामध्ये धुळीस मिळालेला आहे. एकेकाळी शेतकरी कामगार पक्ष या महाराष्ट्राच्या मातीतलाच पक्ष होता. शेतकरी कामगारांचे पक्ष घेऊन हा पक्ष सत्तेपर्यंत पोहोचला होता. तळागाळातल्या सामान्य माणसाला सुद्धा या शेतकरी कामगार पक्षातून नेतृत्व मिळालं, आमदार, खासदार, मंत्री. त्यानंतर शिवसेना, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अतिशय सामान्य माणसांना खासदार, आमदार केलं. याच महाराष्ट्राने केलेलं आहे. परंतु जो तो माणूस मोठ्या पदावर जातो, श्रीमंत झाल्याच्या नंतर गरिबाला विसरतो. ही महत्वाची कीड राजकारण्यांनी आणि सर्व ठिकाणी जाणून येते. आणि मग सर्वसामान्य माणसासाठी काम करणारी माणसं सुद्धा या देशामध्ये झाली. माननीय पंतप्रधान लालबहादूर शास्त्री पंतप्रधान होते. पंतप्रधान पद असताना त्यांच्याकडे जो पंतप्रधान निवास होतं, त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याच्या नंतर ते किरायाला घरी ते कुटुंब गेलं आणि त्यांची मुलं नोकरी करतात. असे महान पंतप्रधान सुद्धा या देशाला लाभले. अतिशय परंपरा मोठी आहे आपल्या देशाची. 9 वर्ष जेल भोगलेले स्वातंत्र्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू या देशाचे पंतप्रधान झाले. इंदिरा गांधी, राजीवजी गांधी, अनेक उज्ज्वल परंपरा या देशामध्ये निर्माण झालेल्या आहे. आणि म्हणून हा देश शेतकऱ्याचा आहे, कृषीप्रधान देश आहे. देशाचा प्राण शेतकरी आहे. शेतकरी जर गेला तर कोण उरेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. राज्य सरकारने सुद्धा एक पॅकेज जाहीर करून नुकसान भरपाई काही प्रमाणात दिली आणि काही प्रमाणात रब्बीसाठी 10,000 रुपये हेक्टरी देण्याचं घोषित केलेलं आहे. तरी पण शेतकऱ्याचं भागणार नाही. कर्जमाफी आवश्यक आहे. आणि म्हणून या देशाला आर्थिक सक्षम बनवण्यासाठी शेतकरी सक्षम झाला पाहिजे. शेतकरी या दोन्ही घटकाला घेऊन चालणारी व्यवस्था आपल्याकडे पाहिजे. परंतु शहरामध्ये वेगवेगळे उद्योगधंदे असतात. कामधंदा करण्यासाठी लोक येतात, पण इथं काम मिळत नाही. आणि ग्रामीण भागामध्ये शेतीमध्ये काम करायला माणसं मिळत नाही. ही विसंगती निर्माण झाली. आणि मग ग्रामीण आणि शहरी अशा प्रकारची या देशाची विभागणी झाली.
शेतकऱ्याचे नेते शरद जोशी यांनी इंडिया म्हणजे शहरात राहणारा आणि भारत म्हणजे ग्रामीण भागात राहणारा असा हा रूप निर्माण केलेला आहे. आणि मग शेतीसाठी आणि मातीसाठी काम करणारे शरद जोशी असतील, यांनी आपले जीवनाचं समर्पित आयुष्य यामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून या देशाला बळीचं राज्य आणण्यासाठी लाल किल्ल्यावर जोपर्यंत शेतकऱ्याच्या हिताचं भाषण होणार नाही, शेतकऱ्याचे निर्णय होणार नाहीत लाल किल्ल्यावरून, तोपर्यंत हा हिंदुस्थान महाशक्ती बनणार नाही. डॉक्टर स्वामीनाथन आयोग लागू करा, शेतकऱ्याला संपूर्णपणे कर्जमाफी करून किमान खर्चावर आधारित भाव द्या किंवा हेक्टरी पेरणी करण्यासाठी दरवर्षी अनुदान द्या, अशा काही घोषणा केल्याशिवाय हा शेतकरी जाग्यावर येणार नाही, त्याची स्थिरता लाभणार नाही. नाहीतर मग गुत्तेदार बोगस कामं करतात, बिलं उचलतात, राजकारणी भ्रष्टाचार करतात, पुन्हा ह्या पक्षातून त्या पक्षात उडी मारतात, भ्रष्टाचार माफ होतो, तर अधिकारी सुद्धा भ्रष्टाचार करतात. घरकुलामध्ये सुद्धा, घरकुल शासनाची योजना आहे, घरकुलाचे पैसे घेतल्याशिवाय सही होत नाही. अनेक प्रकारचा भ्रष्टाचार या देशात बोकळला आहे. इतकंच काय, निवडणूक आयोगावर सुद्धा शंका निर्माण झाली. आणि म्हणून आम्ही असं भारतात लोकशाही नांदो हे आम्ही ज्यावेळेस बालपणी हायस्कूलला असताना पुस्तकात वाचलं होतं. भारतात लोकशाही नांदो. भारतात लोकशाही नांदण्यासाठी परिपक्व राजकारणी आणि देशभक्त माणसं त्या ठिकाणी गेले पाहिजेत. परंतु आज पैसा, पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा हे समीकरण निर्माण झालं आहे. आणि म्हणून निवडणूक आयोगावर शंका आहे. वोटर सुद्धा निवडणुकीमध्ये पैशावर लाचार होतात आणि म्हणून भ्रष्ट राजकारणी निवडून येतात. राज्य कारभार चालू आहे, तर देश समाजाचं काय भलं होणार आहे? आणि म्हणून या देशाला सक्षम बनवायचं असेल तर सुजाण नागरिकांनी या देशाचं रक्षण केलं पाहिजे. आणि नागरिकच हा देशाचा मालक आहे, बाकीचे 5 वर्षाचे पाहुणे आहेत. आणि म्हणून या देशाला संपूर्ण जर लोकशाही टिकणार असेल तर ती सामान्य माणूसच टिकविणार आहेत. आणि म्हणून घटनाकारांनी सुद्धा सांगितलेलं आहे की या देशातली सगळी व्यवस्था भ्रष्ट होऊ शकते, परंतु ही लोकशाही फक्त सामान्य नागरिक, पीपल हेच वाचू शकतात. हेच आपल्या संविधानाचं अतिशय मोठं भाकीत आहे. आणि म्हणून आज सामान्य माणसं या लोकशाहीसाठी आपल्या रस्त्यावर उतरतात, आवाज उठवतात, पण शासन करते मात्र बहिरे झाले आहे, ऐकायला तयार नाहीत. वेगवेगळ्या प्रकारच्या मंत्रिपदाची शपथ घेऊन जातीवादी भाषण करत आहेत मंत्री. समाजामध्ये काय राहिलं आहे? आणि म्हणून अशा ह्या व्यवस्थेला आपण टिकवण्यासाठी, लोकशाही परिपक्व करण्यासाठी संपूर्ण भारतातील लोकांनी एकजूट करून आपण या लोकशाहीला टिकवण्यासाठी उभे राहिलं पाहिजे. मतदान करत असताना कुठल्याही प्रकारच्या लाचारीला न स्वीकारता, धर्मांततेला न स्वीकारता निकोप आणि चांगले काम करणाऱ्या माणसाला निवडून दिलं पाहिजे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पैशाकडे न बघता सामान्य आणि काम करणाऱ्या माणसाला तुम्ही जर मोठं केलं, तेच पुढे उद्या भविष्यात नागरिक होऊ शकतात, नेते होऊ शकतात. आणि म्हणून जनता जोपर्यंत चांगला निर्णय घेणार नाही तोपर्यंत चांगले नेते निर्माण होणार नाहीत. एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.